अँड अवॉइड डिसीजेस. म्हणजे तुमची जर फक्त एक सवय तुम्ही चेंज केली घरातली रेग्युलर, तर या सवयीचा फायदा तुम्हाला एक प्रचंड होणार आहे. कुठला फायदा होणार आहे? जे लोक आता भरपूर औषध गोळ्या खातात, पित्त येतंय, हे दुखतंय, डोकं दुखतंय, पोट जाम झालंय, अंगाला खास सुटतीये, ऍसिडिटी झालीये, मळमळतंय, पोट गच्च होतंय, तळमळ होतीये, जीवाची घालमेल होतीये, जे काय झालं ते होतं पित्तामुळं. तर हे जर चहा पिला तर बरेचसे तुमचे आजार टळू शकतात. दुसरी गोष्ट, आणि ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, किंवा स्किन टॅन झालीये, संधिवात आहे, हे असंख्य, म्हणजे तुम्ही आज नुसतं चहाचे फायदे जर ऐकले ना तरी तुम्ही चाट पडाल की हे चहा नाही अमृत आहे, अमृत. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं की चहा हा अगदी गोरगरिबापासून म्हणजे अगदी श्रीमंतापर्यंत प्रत्येकाच्या घराचं आवडतं पेय आहे. आणि हे तर बेवरेजेस मध्ये, बेवरेजेस म्हणजे पाणी सोडून जे जास्तीत जास्त पिलं जातं जगाच्या पाठीवरती ते पिलं जातं चहा. त्यामुळं या चहाचं एक फायदा जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. बऱ्याच लोकांना मी तर सांगतो की कदाचित मी अतिशयोक्ती पण मी करत असेल, पण माझ्या माहितीप्रमाणे 75% गावात हा चहा माहितीच नाहीये. 75% सांगतो मी. प्रत्येक तालुक्याचं गाव घ्या, जिल्ह्याचं घ्या, देशातलं गाव घ्या, 75% गावातल्या लोकांना माहितच पडलं नाहीये. कारण अख्ख्या जगात मुळातच देशामध्ये फक्त लोकांनी फॉर्म भरले 1 कोटी आणि लोक जगामध्ये 750 कोटी. त्यामुळं हे 0.1% मध्ये चाललंय. त्याच्यामुळं तुम्ही चहाचं मार्केट वाढवू शकता, लोकांच्या पर्यंत फायदे जाऊ द्या, लोकांचे आजार हळूहळू पूर्ण बरे होत जातील. मग आता सगळ्यात महत्वाचं की आता तुम्हाला मला सगळ्यांना एकच सवय कुठली आहे? एकच सवय आहे की आपल्याला एकच माहिती झालं, इंडियन मसाला टी. म्हणजे जायचं टपरीवरती, जायचं हॉटेलमध्ये, घरी मस्तपैकी गाई म्हशी आपल्या आहेतच, किंवा आपण दुधाचा रतीब घेतोय, किंवा पिशव्या घेतोय, कात्रज, गोकुळ, चितळे, तुम्हाला जे काय घ्यायचं असेल ते, हे सगळं आपण आणि दुधाचा चहा पीत बसतोय. सगळ्यात महत्वाचं, दुधाचा चहा एवढा भयानक आजकाल झालाय की एक तर दूध डुप्लिकेट आलं, म्हणजे जर्सी गाय आपल्याकडे आल्या, पिशवीतलं दूध आलं. ओके, हा एक प्रकार भेसळ झालं. नंतर चहापत्ती जी वापरली जाते त्या चहापत्तीमध्ये पण केमिकल टाकलं जातं. ओके, कलर टाकले जातात. त्याच्यानंतर आपण साखर टाकतोय, साखरेमध्ये 13 प्रकारचे जास्तीत जास्त केमिकल वापरले जातात. हे सगळं कंबाईन करून आपण तो काढा मस्तपैकी उकळतोय. आणि जर असा आपण उकळला तर हे सगळं आतमध्ये काय करतं माहितीये का, चिकटपणा एवढा त्याला वाईट असतो की हा सगळा लगदा आतमध्ये तयार होतो. आणि हा चिकटपणा तुमच्या सगळ्या रक्तवाहिन्यामध्ये आतमध्ये साठत जातो आणि चोक करून टाकतो आणि तुम्हाला भरपूर आजार तयार करतो. जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो, दुधाच्या चहामध्ये आपण लिंबू पिळलं तर किती नुकसानदायक होतं, तसं पोटामध्ये जाऊन सुद्धा आपल्या चहा बिघाड तयार करतो. आणि सगळ्यात तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे चहा दिसायला गोरा आहे आता, दुधाचा चहा म्हणजे गोरा चहा, पण भारतात चहा आणला गोऱ्या लोकांनी. गोरे लोक म्हणजे इंग्रज लोक, आणि गोरे लोक काळा चहा पितात म्हणून ते जास्त गोरे होत चालले, आणि आपण काळे लोक जास्त गोरा चहा पित राहिलो, त्यामुळे अजून आजारी पडत चाललोय. त्यामुळे हा एक बदल भारतीयांनी करून घेणं लवकरात लवकर गरजेचं आहे. शक्यतो या चहाला नाही म्हणा, नकोय आपल्याला, नोचं बटन दाबायचं, मी हा चहा पित नाही. पण तुमच्या सगळ्यांच्या करता एक आनंदाची खुशखबरी की डीएसएन कंपनी असा पण एक दुधाचा चहा आणलाय, ज्या चहातलं ऍसिडमुळे जो त्रास होणार होता ते त्यातलं काढूनच टाकलं. ओके, आणि जो तुम्हाला त्रासदायक होता असा ठेवलेलाच नाही, तो टी आपण इंट्रोड्यूस करणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते लवकर त्याची माहिती कळायला लागेल. सगळ्यात पहिल्यांदा बघू की चहा पोटात गेल्यावरती काय करतो आपल्या. तर आपण जो चहा तोंडावाटे आपल्या चहा पितो, सगळ्यात पहिला फटका तो देतो माहितीये कुठं? तोंडामध्ये तुम्ही चहा पिला ना तर तुमच्या जिभेवरती असं एक पांढर थर यायला लागेल, सर चिकट वाटायला लागेल, किंवा असं आंबट वाटायला लागतं आतपर्यंत. म्हणजे ह्याचा प्रकार काय की हे सगळं ऍसिड माझ्या पोटापर्यंत मी आतमध्ये टाकतोय. आणि तुमच्या जिभेला आहे ना, तुमच्या जिभेच्या वरती असे 1000 पॉइंट आहेत, पॉइंट. म्हणजे तुम्ही जे अन्न खाता त्याच्यात आता ह्यांनी गुलाबजाम खाल्लाय का, पेढा खाल्लाय का, अजून काय खाल्लंय, त्या लाळ ग्रंथी तयार होतात आणि ती सलाईवा आतमध्ये जाते आणि अन्न पाचायला चांगलं लागतं. पण जे लोक वारंवार चहा पित राहतात, वारंवार तंबाखू खातात, गुटखा खातात, किंवा काही खात पित राहतात, त्यांची जीभ तुम्हाला अशी गुलाबी वाटणार नाही, असं चिकट आणि मग जास्त तो वेगळीच वाटायला लागेल, मग त्याला पचनाचे प्रॉब्लेम यायला लागतील. तेच तुम्ही चहा पिला, गरम गरम घशात आतमध्ये गेला, अन्नलिकेमधून सगळं आतमध्ये गेल्यानंतर तो पहिल्यांदा गेला पोटामध्ये, आणि पोटात चहा पडला रे पडला
की होतं काय माहितीये का, आता मला सांगा सगळ्यात जास्त भूक तुम्हाला कधी लागते? सकाळी उठल्या उठल्या. आणि सगळ्यात पहिलं काम तुम्ही चांगलं कुठलं करता? सकाळी उठल्या उठल्या आपण कडक दुधाचा चहा पिऊन टाकतो. त्याच्यामुळं जे आता मी इथं तुम्हाला हे कर्सर फिरवतोय, हे जे कडेला असतात ना या पोटाच्या तुमच्या पेशी, इथून तुम्हाला आतमध्ये आहे ना, हे पोटामध्ये एक ज्यूस, बाईल ज्यूस तयार होत असतो, बाईल ज्यूस. इथं दिसतंय का तुम्हाला बाईल डक्ट, कॉमन बाईल डक्ट, ओके. आणि हा ज्यूस आतमध्ये येत असतो आणि त्यामध्ये तुम्हाला भूक लागली काहीतरी खा आणि तुम्ही पिला चहा. तुम्ही चहा जर पिला तर जो रस इकडनं बाईल डक्ट तुमचा निघतोय ना, हे आतमध्ये लिंपून टाकतं सगळं ते आणि चोक होऊन जातं. मग तुम्हाला भूक लागायची की नाही ते कळतच नाही. अरे वा, चहा पिलो, आता माझी भूक गेली. आणि मग तिथे ऍसिड जास्त वाढत राहिलं आणि मग हे ऍसिड जास्त वाढत राहिलं, वरतून दुधाचा चहा पिला आणि हा सगळा पोटातून ढकलला गेला तुमच्या आतड्यामध्ये. आतड्यात ढकलला गेला, इथं पोट गच्च झालं, ओके, पोट गच्च झालं, पॅक झालं आणि मग तुमचं डायजेशन बिघडलं आणि मग इकडं फिशर, फिस्तुला, मुळव्याध हा सगळा प्रकार सुरू झाला. इकडून हा सुरू होतो. मग इथं अपेंडिक्स, अल्सर, हार्निया या ठिकाणी आजार चालू व्हायला लागतात. याच्यानंतर इथं पोट दुखायला लागतं. अल्सरेटिव्ह कोलायटिस एक तुम्ही प्रकार बघितलाय, म्हणजे संडासमधनं रक्त वगैरे पाडायला लागतं. हे सगळं होतं दुधाच्या चहामुळं. याच्यानंतर बरोबर तुमच्या इथं या पोटाच्या मागच्या बाजूला तुमच्या काय असतात, 2 किडन्या असतात, किडन्या, आणि मग त्याच्यामध्ये मूतखडा. इथं पित्ताशय दाखवले बघा, गॉल ब्लॅडर, याला म्हणायचं पित्ताशय. इथं पित्ताशयात खडे व्हायला लागतात. त्याच्यानंतर इथं लिव्हर मध्ये पण मग तो ज्यूस येताना गडबड व्हायला लागेल, तो त्रास व्हायला लागतो. इथं बघा हिरव्या कलरचं स्वादुपिंड दाखवलंय, स्वादुपिंड याचं काम इन्सुलिन तयार करणं. पण काय होतं की एवढा चिकटपणा आतमध्ये जाऊन बसतो की ते इन्सुलिन काढताना त्याला त्रास व्हायला लागतो, मग सुरू व्हायला लागतो तुम्हाला डायबिटीस. आता बघा काय काय गडबड करत चाललाय तुम्ही दुधाच्या चहामुळं. त्याच्यामुळं एक तर पोट खराब करताय, त्याच्यानंतर तुम्हाला ऍसिडिटी, युरिक ऍसिड वाढायला लागलं, मुळव्याध, फिशर, फिस्तुला, किडनी स्टोन, गॉल ब्लॅडर स्टोन, हे असंच गेलं मिसळून. याच्यानंतर इथं तुमच्या फुफ्फुस आहेत आतमध्ये, मग रेस्पिरेटरी प्रॉब्लेम. त्याच्यानंतर इथे बाजूला तुमच्या इथं हार्ट आहे, हार्टचे प्रॉब्लेम. वरती गेला पॅरालिसिस, अर्धांगवायू, लकवा, एवढे सगळे उद्योग व्हायचं कारण फक्त दुधाचा चहा हे विष आहे. ओके, त्यामुळे दुधाचा चहा शक्यतो टाळायचा आहे. आणि जर तुम्हाला दुधाचा चहा प्यायचा असेल तर डीएसएन कंपनी एक चहा बनवलाय, कारण त्या चहामध्ये टाकलाय गॅनोडर्मा लुसिडम. त्याच्यामुळं तुम्हाला तो ऍसिडचा इम्पॅक्ट अजिबात होऊ दिला जाणार नाही. म्हणून कंपनी तुमच्या करता घेऊन आली टी लॅटे, ओके, दुधाचा चहा. आणि हा डीएसएनचा ऋषी गॅनो टी. आता दोघांच्यात फरक काय आहे? दोघांच्यात पहिला फरक, ऋषी गॅनो टी पिताना ब्लॅक टीच प्यायचा आहे, त्याचे तुम्हाला वरतून दूध टाकता येणार नाही. ऋषी गॅनो टी पिताना तुम्हाला गुळाचाच प्यायचा आहे, तुम्हाला त्यात साखर टाकता येणार नाही. आणि टी लॅटे मध्ये जे तुम्हाला चहा प्यायला मिळतो याच्यामध्ये त्यांनी दूध टाकलंय, पण दूध टाकताना सगळ्यात म्हणजे ऍसिड तुमच्या आतमध्ये चिकटपणा तयार करून तुमच्या रक्तवाहिन्या क्लॉग करायला घेतं, तो काही प्रकार करणार नाही, कारण त्याच्यात टाकलं आपण गॅनो डर्मा. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही त्याचा त्रास होणार नाही. जसं आता आपण कॉफी पितो, कॉफीत कॅफिन असतंच की, कॅफिन नाही टाकलं तर कॉफी नाही बनणार. पण जी बाजारातली आपण कॉफी पितो, ब्रू कॉफी, नेसकॅफे, स्टारबक्स मध्ये, सीसीडी मध्ये, त्याच्यामध्ये कॅफिनची मात्रा खूप असते, 32%, 35%, 32%, 35% सगळं केलेलं असतं. पण आपल्या चहा कॉफीमध्ये 5% कॅफिन आहे. तसं याच्या टॅनिन शिवाय तुमचा चहा बनणार नाही. चहा ते सगळं टाकलंय, पण टाकलाय गॅनोडर्मा. त्याच्यामुळे ज्यांना दुधाचा चहा प्यायचा आहे, आता टी लॅटे प्यायचा तुमचा फायदा काय माहितीये का? टी लॅटे पिताना तुम्हाला दूध घरी घ्यायची गरज नाही, म्हणजे तुमचे दुधाचे 1000-1200 रुपये वाचले. याच्यानंतर दुसरी गंमत अशी की तुम्हाला साखर घ्यायची गरज नाहीये, ऑर्गॅनिक शुगर टाकलीये, ती पण चांगली, सल्फरयुक्त साखर नाही आपल्या इंडियात मिळते तशी केमिकल युक्त. म्हणजे तुम्ही दुधाचा चहाचा आस्वाद पण घेऊ शकता, ऋषी गॅनो टी पण घेऊ शकता. ऋषी गॅनो टी तुम्हाला खूप स्वस्त पडेल, कारण काय होतं की 250 ग्रॅम चहाचा जो पुडा आहे हा तुम्हाला 300 कप चहा होतो जवळपास, आणि किती पण पिऊ शकता ग्लासाने. पण टी लॅटे जर तुम्ही पिला ना, एका पाउच मध्ये 2 कप चांगले चहा मिळेल तुम्हाला मस्तपैकी, त्याचा चहा पिला असा वाटायला लागेल तुम्हाला. तसे कोल्हापूरचे लोक आकडीचा चहा पितात, पहिल्या धारेचा ना का, मस्त कडक चहा प्यायला पाहिजे, तसा तुम्हाला 2 पुड्या एका पुडीत 2 कप करू शकता. अगदी माइल्ड पानसट पिणार असाल तर मग माहित नाही मला, तिसरा पण होऊ शकतो, पण मला वाटतं 2च करायला पाहिजे. त्याच्यामुळे ज्यांना दुधाचा चहा पाहिजे त्यांनी तो घ्या, ज्यांना ब्लॅक टी पाहिजे त्यांनी ब्लॅक टी घ्या.
आणि या महिन्यामध्ये या दोन्ही चहांना ऑफर आहे, तुम्हाला फ्रीमध्ये चहा मिळणार आहे ते. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे खा प्या वापरा. आता आपण चहाचा एक एक फायदा बघणार आहे. सगळ्यात पहिला फायदा, तुम्ही चाट पडाल एवढे फायदे त्या चहाचे आहेत. मी तर म्हणतो तुमच्या घरामध्ये तसा जार वाहता पाहिजे, कायम आपला नळ लावलाय, कप लावलाय, चहा पिला, कप लावलाय, चहा पिला. किती प्यायचंय तेवढा प्या. चहा 1 ग्लास प्या, 2 ग्लास प्या, 1 तांब्या प्या, 2 तांबे प्या, छोटी कळशी भरून चहा प्या, काही प्रॉब्लेम नाही. आता या चहाचे फायदे बघा. हा चहा पिला तर तुम्हाला आरोग्य मिळायला लागेल. 4 लोकांना सांगत गेला, त्यांना फरक पडला, ते अजून प्रचार करत गेले, तर त्याच्यापासून तुम्ही छोटासा तुमचा उद्योगधंदा वाढवू शकता. तिसरी गोष्ट, तुम्ही सांगण्यामुळे कोणाचा मूतखडा जातोय, कोणाचे पित्ताशयाचे खडे जातात, कोणाचा डायबिटीज बरा होतोय, कोणाची आपण काय म्हणू बीपी कंट्रोलला येत राहतोय, कोणाच्या अंगाची खाज जातीये, तर ते तुमचं आठवण नाव काढणार, अरे मला ते चहाचा डबा पाठव. मी तर ही खासियत सांगतो, आपला चहाचा डबा अगदी लिटरली हा चहा ऑस्ट्रेलियाची लोक मागून येतात. ऑस्ट्रेलियामध्ये गेलाय, दुबईमध्ये इंडियातला चहा गेला, कारण भारत सोडून इतर देशात चहा नाही, तिकडे कॉफी जास्त मागतात. पण डीएक्सनचा चहा एवढा चांगला क्वालिटी की दुबईची लोक मागून येत आहेत. पण इथनं कुरिअर चाललंय, एवढं भारी आहे आपल्याकडं. मला वाटतं की नितीन कदम सर ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी मागच्या महिन्यामध्ये एक स्टार एजंट तयार केला, त्यांच्याकडं झालाय. त्या सरांचं मी नाव विसरलो, पण इथून पार्सल जातो चहा. त्यांना एवढा ऑस्ट्रेलियामध्ये चांगला फरक पडलाय. इंडियासारखं स्वस्त प्रोडक्ट कुठंच मिळत नाहीये, कारण तिकडे डॉलरची करन्सी आहे, सगळीकडे महाग मिळतात. इंडियात प्रोडक्ट खूप स्वस्त आहे डीएक्सनचे. तर आपण वापरा, ह्याचा खूप फायदा व्हायला लागेल. आणि शिवाय यात तुम्हाला मजा मिळणार आहे गॅवड्रामाची. त्याच्यामुळे याच्यामध्ये 400 पेक्षा जास्त औषधी गुणधर्म आहेत. त्याच्यातला पहिला फायदा मी तुम्हाला आता एक एक सांगतो. हे जे तुम्हाला आता व्हायरस बॅक्टेरिया फिरतोय, हा व्हायरस बॅक्टेरिया सध्या धुमाकळू घातलाय सगळीकडे. करोना फिरतोय की नाही, करोना त्याचं तुम्हाला असंच दाखवलं होतं ना. ओके, आणि मग सगळ्यात महत्वाचं, डीएक्सएन चहा हॅज इन्क्रीजिंगली बिकम अ व्हेरी पॉप्युलर ड्रिंक. जगातला सगळ्यात पॉप्युलर ड्रिंक होत चाललंय डीएक्सएनचा चहा. आणि ह्याचे एवढे फायदे आहेत की हा करोनाला पण डिस्ट्रॉय करतो, खात्मा करून टाकतो त्याचा. त्यामुळे हा चहा प्रत्येक घरात असायला पाहिजे. असे आपण एक एक बेनिफिट घ्यायला सुरुवात करू. डीएक्सएन चहाचे बेनिफिट तुम्हाला किती किती मिळत आहेत. सगळ्यात पहिला, आता जे तुम्हाला सांगणार हे सर सांगितलं ना, तर तुम्ही काय वाव काय फायदे आहेत राव चहाचे. अगं बाया, मला आत्ताच कळालं, गावच्या बायका म्हणतील मला माहितीच नव्हतं किती चहा चांगला आहे तुमचा, मला का नाही दिला कधी कोणी. तर एवढे मोठे फायदे आहेत. ती फॉरेनची बाई आहे त्यामुळे तुम्हाला चांगली वाटते, पण आपल्या बायका कशा म्हणतील गावच्या, अगं बाया खूप चांगलं आहे, मला माहितीच नव्हतं. मग आजपासून दुधाचा चहा बंद करायचा आणि आपला चहा प्यायला सुरुवात करायची. त्याच्यामुळं मी सांगतो, तुमच्या जेवढ्या मैत्रिणी आहेत, तुमचे नातेवाईक आहेत, पै पाहुणे आहेत, चहाचा डबा घेऊन पाहुण्याच्या गावाला जायचं, त्यांच्या घरातला चहा पीत बसायचं नाही. आणि त्यांनी जर पिला, ओ माय गॉड तुम्ही वाढवू शकता आणि तुमची ओळख राहील. अरे चहावाली आत्या आली, चहावाली मावशी आली, चहावाली ताई आली बघा, आणि फेमस व्हाल तुम्ही. सगळ्यात महत्वाचं हे करा. आता एक एक फायदा आपण सांगायला सुरुवात करूया. सगळ्यात महत्वाचं काय होतं ते पहिलं बघा. आता इथं त्यांनी सांगितलंय, इट इज एक्स्ट्रॉर्डनरी अमेझिंग, म्हणजे हा जगातला 7वा अजूबा आहे. तुम्ही आता आजोबा बघता, आजोबा बच्चनचा आजोबा पिक्चर नाही, चमत्कार. डीएक्सएन टी कॅन डू for your health, and if you are not drinking 3 ते 4 cup of DXN tea today, तर you are definitely not doing your health a big favor. जर तुम्ही डीएक्सनचा चहा दररोज 3 ते 4 कप पीत नसाल, तर तुम्ही तुमच्या शरीरावरती अन्याय करताय. कारण तुम्हाला याची पनिशमेंट मिळणार की म्हातारपणी प्रचंड आजार घेऊनच दवाखाना करावा लागेल. त्यामुळे दवाखान्यात जर जास्त जायचं नसेल, म्हातारपणी सुख भोगायचं असेल, ओके, तर तुम्हाला डीएक्सनचा चहा प्यायचाच आहे. त्यामुळे पीत बसा, ह्याचे फायदे बघा. आता या चहाचे मी तुम्हाला 25 फायदे सांगणार आहे. 25 फायदे, एका चहाचे 25 फायदे. आता तुम्ही जो घरी दुधाचा चहा पिता, त्याचे मला फायदे सांगा बरं. सर तुम्हाला माहितीये का, भूक जाते, झोप जाते. अरे हा फायदा नाही, हा तोटा आहे. ओके, त्याच्यामुळं आमच्याकडे 25 फायदे कुठले होतात ते बघा. आता फायदा नंबर 1, डीएक्सएन टी कॅन्सरचा धोका कमी करतो. कारण त्याच्यामध्ये काय आहे, अँटीऑक्सिडंट, आणि हे 100 पट जास्त काम करतात. व्हिटॅमिन सी सगळं टीव्ही चॅनल सांगतायत, व्हिटॅमिन सी घ्या. ओके, संत्रीचा ज्यूस प्या, लिंबू खाण्यात दररोज असायला पाहिजे. पण संत्रीपेक्षा, लिंबूपेक्षा आमच्या चहामध्ये 100 पट व्हिटॅमिन सी जास्त आहे. मग काय घ्यायला पाहिजे,
फ्रूट घ्यायला पाहिजेत का चहा घ्यायला पाहिजे? बरं एक डबा घरात 2-3 महिने जातोय. व्हिटॅमिन सी चा पप्पा नाही, पप्पाचा क्यूब. ओके, एक असतो वर्ग आणि एक असतो घन, म्हणजे पप्पा म्हणा, हे तर 4 पट झालं. त्याच्यामुळं DXN चहा घरी आणा आणि हा जर चहा पिला तर कॅन्सरचे तोटे होणार नाहीयेत. आता कॅन्सरच्या विषाणू कसा डेंजर असतो बघा. जर हा कॅन्सर तुमच्या बॉडीमध्ये तयार झाला आणि वाढत जर गेला, कॅन्सर सेल प्रत्येकाच्या बॉडीमध्ये असतात, लक्षात ठेवा. पण योग्य वेळी जर तुम्ही त्याची ट्रीटमेंट नाही घेतली तर कॅन्सर अगदी लहान बाळापासून, महिला वर्गापासून, तरुण वर्गापासून, त्याच्यानंतर सगळ्यांना होऊ शकतो. पण दुर्दैवात सांगायचं जर म्हटलं तर आता जगामध्ये 100 पैकी 50 बायकांना कॅन्सरचा त्रास होतो, कारण जगात सगळ्यात जास्त चहा कॉफी बायकाच पितात. ओके, माणसं तेवढं घरी असतील का नसतील मला माहिती नाही, पण यांचं अख्खं नवरात्र चहावरच चाललंय. ओके, अख्खा श्रावण चहावरच चाललाय आणि जेवायचं नावच नाहीये. त्याच्यामुळे असले उद्योग काय करू नका. आपला चहा जर पिला तर कॅन्सरची शक्यता कमी होते. चहा पिताना गुळातच प्यायचा आणि काळा चहा प्यायचा, असा कलर आला पाहिजे मस्तपैकी त्याला. आणि हे पाणी उकळताना तुम्ही आलं, अद्रक, गवतीच्या टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हे सगळं उकळ्या गुळाची पावडर वरतून ऍड केली तरी चालेल, किंवा अगोदर गुळाचा खडा टाकून तो उकळला तरी चालेल. पण त्याच्यामध्ये दूध घालू नका. दूध वेगळं प्या, पावशेर प्या. दूध भाकरी खा, दूध चपाती खा. चहा दूध साखर तर बघायचीच नाही. साखर नकोच आहे आपल्याला, काही गरज नाही. चहामध्ये साखर टाकू नका. बाकी तुम्हाला काय करायचं मला माहिती नाहीये. तर चहामध्ये साखर वापरू नका, गुळ वापरा. ह्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. कॅन्सर पासून बचाव. आणि आता जगातला सगळ्यात महागडी बिमारी आहे कॅन्सर. मग एकतर कॅन्सरची सर्जरी, मग रेडिएशन, मग केमो, मग 10 सायकल, मग 12 सायकल, केमोचे इंजेक्शन, 1 लाख रुपये, 14. आता संजय दत्त कुठे गेला बघितला का? फॉरेनला, कॅन्सर ट्रीटमेंट. म्हणजे आणि कॅन्सर कशाचा होऊ शकतो? ब्रेन कॅन्सर होऊ शकतो, फुफ्फुसाचा होऊ शकतो, हाडाचा होऊ शकतो, लेडीजला ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, स्किन कॅन्सर कुठेही होऊ शकतो. त्याच्यामुळे असं होऊ द्यायचं नसेल तर चहा DXNचा चहा प्यायला सुरुवात करा. आणि हे काय करतं, कॅन्सर सेलला लाता बुक्या घालून बाहेर काढतं, अजिबात ठेवत नाही, कारण त्याच्यामध्ये 100 पट फ्री रॅडिकल्स आहेत. त्याच्यामुळे पकडून मारतो. ऑप्टोसिस सांगितलं मी तुम्हाला. त्याच्यामुळे फायदा करायला लागेल. हा चहा प्यायला सुरुवात करा. दुसरा खेळ, सगळ्यात महत्वाचा, जीव घेणा खेळ. लोकांना रातोरात हार्ट अटॅक येतो, लोक गायब होतात. त्यामुळे DXNचा जर चहा पिला तर सगळ्यात महत्वाचा, DXN हेल्प्स प्रिव्हेंट हार्ट डिसीज आणि स्ट्रोक बाय लोअरिंग द लेवल ऑफ कोलेस्ट्रॉल. म्हणजे बॉडीमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं. दुधाचा चिकट चहा पिऊन सगळा चिकट आतमध्ये येतो, रक्तवाहिन्या अरुंद व्हायला लागतात आणि ब्लॉकेज होतं त्याचं. आणि मग 50% ब्लॉक, 60% ब्लॉक. आणि सगळ्यात वाईट काय माहितीये का? जोपर्यंत हृदय 70% ब्लॉक होत नाही तोपर्यंत ते सांगतच नाही काय झालंय ते. तोपर्यंत कार्यक्रम चालू करतो इकडनं तिकडनं कुठेतरी. अगदी जेव्हा तुम्ही छातीत चमकायला लागतं, कार्डिओ टेस्ट घ्यायला जाता आणि जेव्हा डॉक्टर तुमची ECG काढतात आणि बघतात, अरे बाप रे, 70-75% ब्लॉकेज 2-4 ठिकाणी निघायला लागतं आणि मग तुमची पळापळ चालू होते. असा जीव घेणा प्रकार करण्यापेक्षा आतापासून चहा प्यायला सुरुवात करा ना. म्हणजे ते बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायला लागेल, हार्टची रिस्क कमी करायला लागेल. याचा भरपूर फायदा देतं. आणि हे दिल का डॉक्टर, सध्या तुमच्या माहिती करता सांगतो, भारतामध्ये 4 पैकी एकाला हार्ट अटॅक येतो. 4 पैकी एकाला, कारण नसताना. दुधाचा चहा पिऊ नका, आपला चहा प्यायला सुरुवात करा. याचा भरपूर तुम्हाला फायदा व्हायला लागेल. आणि ब्लॅक टी, मी तर म्हणतो की ज्या घरात म्हातारी माणसं आहेत आणि समजा तुम्ही शेतावरती जाताय किंवा ऑफिसला जाताय, घरी कोण नसतं, एकटाच आजी-आजोबा घरात आहेत, त्यांच्याकरता एक थर्मास भरून ठेवा, एक पातेलं भरून ठेवा सकाळीच उकळून. त्यांना म्हणावं लागेल तेव्हा काळं पाणी पित बसा, म्हणजे तुमचं हृदय चांगलं राहायला लागेल. कारण डॉक्टरकडे गेल्यानंतर तो एंजिओग्राफी करतायत का एंजिओप्लास्टी का बायपास तुम्हाला काहीच कळणार नाही. त्याच्यामुळं हे थोडक्यात भागतंय. तुम्ही हा चहा प्यायला सुरुवात करा. याच्यानंतर अजून काय महत्वाचं आहे, DXN कंटेन्स अँटीऑक्सिडंट known as polyphenols. त्या डब्यावरती लिहिले बघा, पॉलिफिनॉल्स, which fight against free radicals. तुमच्या बॉडीमध्ये असे विषाणू जीवाणू अतिरिक्त आले बॉडीत आणि ते जर तुम्हाला त्रास देत आहेत
तर ते पॉलिफिनॉल त्याच्यावरती अटॅक करतात. अरे तुझं काम नाही, चल बॉडीच्या बाहेर काढला जातं, फ्लश केलं जातं, डिटॉक्स केलं जातं. आणि त्याच्यामुळे जे लोक डिएक्सनचा चहा पितात त्यांचा रंग उजळलेला तुम्हाला दिसायला लागेल, त्यांचे स्किन टॅन निघून जायला लागतो, ते तरुण वाटायला लागतात, फ्रेश एनर्जेटिक झिंगाट वाटायला लागतात. त्यामुळे चहा भरपूर प्यायला सुरुवात करा, याचा तुम्हाला खूप खूप फायदा मिळायला लागेल. इथं बघा, ज्या मुलांना, मुलींना, लग्न झालेल्या बायकांना शेतात काम, वांग आलाय, पिंपल्स आलेत, पुरळ आलेत, काळे डाग यायला लागले, स्किन काळवंडलीये, मग अशा फक्त लोकांनी चहा चालू केला की रंग उजळतो, 4 लोकात चमकायला लागाल तुम्ही. मग चांगले काय वाईट आहे? एवढं स्वस्त आणि मस्त फक्त चहा पिऊन जर ब्युटी पार्लर मिळत असेल तर काय त्रासही करायला हो. मग त्याच्यामुळे हे प्या, अँटी एजिंग मिळायला लागतं. अजून मोठा फायदा, मेटाबॉलिझम, चयापचय तुमच्या बॉडीतली चांगली सुधारते आणि तुमचं वजन स्लिम ट्रिम शिल्पा शेट्टी दिसायला लागाल तुम्ही. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं की तुमचं वेट एक्सेस जे वाढलंय, एक्सेस फॅट ज्या बॉडीमध्ये डिपॉझिट झाल्यात त्या मेल्ट होतील आणि त्या तुमच्या थ्रू युरिन, थ्रू लॅट्रिन सगळं निघून जायला लागेल, तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह व्हायला लागेल. आणि मग किंवा ज्या लेडीज मुली होत्या, लग्न झालं, मग 2 मुलं झाली आणि मग सगळा पोटाचा घेर वाढलाय, थाईज वाढल्यात, सगळं वाढत चाललंय, हिप वाढत चालल्यात, शोल्डर वाढत चालली, त्यांनी चहा प्यायला सुरुवात करा. तुमची बेली पण एकदम अशी व्यवस्थित व्हायला लागेल आणि तुमचं वेट स्लिम ट्रिम छान व्हायला लागेल. पण या लोकांनी चहा पिताना कपात नाही प्यायचा बरं का, ग्लासात प्यायचा, सकाळ दुपार संध्याकाळ झोपताना, मजबूत. त्याच्यात काही टाकायचं गरज नाही, नुसतं काळं पाणी, आलं, अद्रक, वेलची, काय तुम्हाला टाकायचं ते टाका आणि तोंडावरती कंट्रोल ठेवा, सारखंच खात बसायचं नाही, जेवणाचे नियम ठेवा. आणि सगळ्यात मी तुम्हाला अजून एक डेंजर सांगतो की जी लोक खूप जाड असतात ही लवकर सकाळी जेवतच नाही, यांचं जेवण असतं दुपारी 1:30, 2, 2:30 वाजता, पिझ्झा बर्गर लोड करून टाकतात बॉडीला. त्याच्यामुळे जी लोक सकाळी हेवी जेवतात, सकाळचं जेवण राजासारखं पाहिजे, दुपारचं प्रधानासारखं पाहिजे आणि संध्याकाळी घ्यायचंच नाही. सगळ्यात स्वस्त आणि मस्त मेंटेनन्स ठेवायचा. सकाळचं जेवण 10च्या 10, 10, 10:30, 9, 9:30 ला चपाती भाजी पोळी काय मिळेल ते भरपूर खायचं, खारी बिस्किट, टोस्ट, उपमा, शिरा, पोहे अजिबात नाही पाहिजे. जेवणच करा मजबूत आणि चहा पीत बसा, जमेल तेवढा चहा प्या. तुमची वजन प्रमाणात राहायला लागतील, कारण निम्मे आजार सध्या वजनामुळेच होतात. वजनामुळेच तुम्हाला दम लागायला लागतो, वजनामुळे तुम्हाला धाप लागायला लागते. त्यामुळे ह्यातनं सगळं तुम्ही मुक्त होऊ शकता. आणि बघा कसा चहा प्यायचा, ज्याला वजन कमी करायचं असा मोठा मग घ्यायचा, मग, आणि असे 4-5 मग तर तुम्ही दिवसात प्या, निवांत प्यायचा चहा, काही गडबड करायची नाही, रोमॅन्टिक मूड मध्ये असल्यासारखं. उगा घेतलाय आपला टपा 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 पीत बसलाय, जरा प्रेम करा, स्वतःचीच बॉडी आहे, तर चष्का मार्के चुष्का मार्के नाही का, निवांत पिला तर फायदा व्हायला लागेल. सलायवा त्यात ऍड झाली पाहिजे, एक एक घोट एक एक घोट, पटापट पिऊ नका, पटापट पाणी पिऊ नका, पाणी पण असं तुम्ही चावून पिल्यासारखं पाणी प्यायला पाहिजे. लोक तांबेचे तांबे रिचवतात. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं तुमचं खाणं पिणं पण खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर डीएक्सन चहा, का तुमची त्वचा छान दिसायला लागेल, म्हणजे तुमची त्वचेचं नरिशमेंट छान दिसायला लागेल, तुमच्या त्वचेचं सुरकुत्या पडतायत, टॅन येतायत, रिंकल्स व्हायला लागलेत, किंवा ज्या लोकांना सुरमा, फंगल उठायला लागले, काहीतरी आर्मपिट मध्ये इचिंग व्हायला लागले, अंडरगार्मेंट मध्ये इचिंग व्हायला लागले, डोक्यात कोंडा जास्त यायला लागलाय, केस जास्त गळायला लागलेत, त्या सगळ्यांना फक्त चहा पिल्यावर फायदा होणार आहे. आपल्याकडे ग्रीन टी पण आहे बरं का, तुम्हाला जसा डीप टी पण आहे तोही पिऊ शकता तुम्ही. डेक्सनचा पण चहा प्यायला सुरुवात करा, तुमची स्किन ऑटोमॅटिक दिसणार. दुधाचा चहा पिणारा माणूस माझ्या समोर उभा करायचा आणि डेक्सनचा चहा पिणारा, तुमच्याच मैत्रिणी असतील, तुम्ही चहा प्यायला सुरुवात करताय, दोघींच्या अगोदर फोटो काढा किंवा तुमचे पहिले फोटो काढून ठेवा. तुमचे नवरे तुम्हाला ओळखायचे नाही, तेवढे कसे काय चांगले दिसायला लागलं म्हणून. तर सगळ्यात महत्वाचा, तुम्ही दुधाचा चहा पित असणारे तुमचे फोटो काढा, मी 4 महिने हा चहा पिते, तुमचा परत एक फोटो घ्या आणि मग त्यातला फरक दाखवा, मी फक्त चहा बदलला आणि माझ्या स्किन मध्ये एवढा उजळपणा आला. तर हा फायदा होतो, स्किनचे प्रॉब्लेम तुमचे निघून जायला लागतील. आणि बऱ्याच लोकांना चहा त्वचेचे आजार व्हायचं मूळ कारण ऍसिडिक फूड खूप खातात, विनाकारण खात राहतात. त्यामुळे आपला चहा प्या, हे बॉडीचं ऍसिडिक अल्कलाइन बॅलन्स रेशो प्रमाणात आणायला मदत करायला लागेल. आणि खूप प्या, चहा पिताना कंटाळा करायचा नाही, मोजायचा नाही किती कप पिला, काय प्यायचा तेवढा चहा पिऊ शकता तुम्ही. याच्यानंतर सगळ्यात मोठा फायदा होतो चहाचा संधिवातामध्ये. संधिवातात काय होतं माहितीये का, जे आपल्या हाडांच्या मध्ये असतं कार्टिलेज, छोटे छोटे, म्हणजे आता मी अशी बोट वळतोय, असा मी कोपरा वळतोय, किंवा मांडी घालताना मांडी गुडघा दुखायला लागला, किंवा पाय अचानक चमकतो, पायात अचानक क्रॅम्प यायला लागतो, किंवा कित्येक बायकांच्या टाचा दुखायला लागतात, टाचा दुखायला लागतात. आता हे होतं काय माहितीये का,
जसं आपण एक चांगला बूट घातलाय, आदिदासा रिबॉकचा बूट घातलाय, ओके, पुमाचा बूट घातलाय, त्याचं कुशनिंग चांगलं असतं. आणि साधा तुम्ही कंपनीतला बूट असतो बघा, कंपनीतला ठोकळा बूट, त्याच्यावर तुम्ही पळू शकत नाही, त्याच्यावर तुम्ही चालू शकत नाही, पाय जड वाटायला लागतो. तसं बरीच लोक अशी म्हणजे भरपूर चालतात, त्याच्यानंतर मग काय व्हायला लागतं, किंवा मग तुमच्या काय म्हणू आपण त्याला, तुमच्या टाचेमध्ये जे पातळ द्रव असतो, पातळ द्रव कार्टिलेज, आणि त्याच्यावरती दुधाचा चहा पिऊन पिऊन आहे ना चिकटपणा यायला लागतो. आणि मग त्या कार्टिलेज मध्ये, त्या रक्तवाहिनीच्या मधनं त्या हाडापर्यंत काय होतं की त्यातलं जे पोषण मूल्य असतात रक्तामधली ती पोचतच नाही, आणि त्याच्यामुळे ते कार्टिलेजच खायला लागतं. आणि जर कार्टिलेज कमी केलं तर डॅम्पिंग व्हायला लागतं, आणि मग तुमच्या टाचा दुखायला लागतात. डॉक्टर म्हणतात टाचेत इंजेक्शन घ्या, अजून एक केमिकल टाका. असला उद्योग करण्यापेक्षा तुम्हाला जिथं जॉईंट पेन आहे, संधिवात आहे, सांधेदुखी, युरिक ऍसिड कमी करायला लागतं, आणि तुमच्या बॉडीतलं कार्टिलेज, चकत्या म्हणजे खुर्च्या आपण म्हणूया, खुर्च्या श्लेष्मल आवरण सगळ्या सांध्यामध्ये, हे जर चांगलं राहिलं ना तर तुमची बॉडी लवचिक होते, लवचिक इलास्टिक बॉडी वाटायला लागते. मग तुम्हाला स्वतःचे गुडघे सापडतील, अंगठे सापडतील, पटकन बसता येईल, पटकन उठता येईल. आउच आयोडेक्स म्हणतात नाही कमरेचं, असलं काही भानगड नाही, फक्त चहा प्यायला सुरुवात करा. संधिवाताच्या पेशंटला चहाचे डबेच्या डबे एका महिन्यात डबा संपवायला सांगा. चहापत्ती त्यांना जरा जास्त टाकायला सांगा, कडवट पिला तरी चालेल, उगाच चिमट चिमट नका करू, पाव चमचा सांगायचा मस्तपैकी. संधिवात घालवायचं ब्रह्मास्त्र आहे, आपला चहा मजबूत प्या, अजिबात कंटाळा करायचा नाही. याच्यानंतर त्याच्यासाठी जारच बनवून ठेवायचा, आई ग चहा पीत बस, सासूबाई चहा पीत बसा, त्रास नको आपल्याला. कारण संधिवाताच्या लोकांचे हातपाय असे आकडतात म्हातारपणी, आणि मग त्यांना काहीच करता येत नाही. याचं कारण त्यांनी खूप काम केलंय आणि उपासच केलेत नुसते. खिचडी खाल्ली पावशेर पावशेर, दुधाचा चहा पिलाय, मिसरी लावली, चालल्या रानामध्ये, चालल्या शाळेत, जेवलेच नाही, मग त्यांनी हाडच खाल्ली, मग त्यांनी कार्टिलेजच खाल्लं. हे सगळे त्रास तुम्ही कमी करू शकता. याच्यानंतर DXNT आणि बोन्स म्हणजे हाड, सगळ्यात महत्वाचं. काय लोकांची हाडं दुखतात, काय लोकांचं अंग दुखायला लागतं, आणि तुम्हाला माहितीये का सर्रास बायकांच्या कंबरा दुखायला लागतात, कंबर दुखते, किंवा तुमचं इथं बघा, इथं खुबा दाखवला मी, खुबा, आणि त्या खुब्यातला बॉलच खराब व्हायला लागतो. भरपूर लेडीजचा हा मोठा प्रॉब्लेम आहे, खुबे दुखतात, खुब्यातला बॉल बाजला लागतो, किंवा तुमच्या मांडीचं हाड दुखायला लागतं, मांडीचं. आता मांडीचं हाड कसं दुखतं माहितीये का, यातली बरीच लोक आहेत ना मीटिंग ऐकणारी किंवा न ऐक, त्यांना विचारा तुम्ही मटण खाता का, ते म्हणतात हो आम्ही मटण खातो. पण त्यांना म्हणायचं जेव्हा तुम्ही मटण विकत घ्यायला जाता ना, तेव्हा काय म्हणतात तिथं त्या मटणाच्या दुकानदाराला, मांडीचं द्या, मांडीचं. म्हणजे तुम्हाला तो मांसल भाग जास्त अट्रॅक्ट करतो. सगळ्यात महत्वाचं तर आता होतं काय माहितीये का, जी लोक मटण खातात ना, मटण खाताना नीट चेक करा, जेव्हा तुम्ही ती वरचं मांस खाता ना, आतमध्ये त्या हाडांना असे काळे ठिपके दिसायला लागतील तुम्हाला. ते काळे ठिपके म्हणतात ऑस्टिओपिरोसिस, हाडांना भोकं पडली जातात. ओके, हे काय तर तुमच्या बॉडीमध्ये कॅल्शियम कमी व्हायला लागतं, आणि नॉर्मली वय वर्ष 30च्या पुढे गेला की कॅल्शियम बॉडीतलं कमी कमी व्हायला लागतं. त्यामुळे लहान पोरग 10 फुटावरून उडी मारली तरी त्याला काय होत नाही, पण जर 70चा आजोबा बाथरूम मध्ये घसरून पडले, अगं काडकुड काडकुड लगेच वाजायला लागते, ह्याचा अर्थ अंगात कॅल्शियम राहिलेलं नाही, आणि कॅल्शियम कमी होत गेलं की गडबड होते. मग इथे तुम्हाला दाखवलंय आपण बघा, वय वर्ष 18 पर्यंत मुला मुलींची उंची वाढत जाते. का वाढत जाते, मग हाडं चांगली असतात, रगड असतात, दुखत बिकत काय नाहीये. आणि एकदा का मग 18 ते 25 हळूहळू पिरियडचा त्रास, मग लग्न होत आहेत, 25 ते 35 मुलं मोठी होत आहेत, 4 वर्षाची, 5 वर्षाची, 10 वर्षाची, 15 वर्षाची, जबाबदाऱ्या कौटुंबिक, नंतर 45-50 मध्ये मेनोपॉज आलाय, दुखादुखी लागली, मग ती वाकायला लागली, मग कंबर दुखायला लागली, आणि म्हातारपणी फ्रॅक्चर, थ्रीशोल्ड, आणि मग असं आपण परत लहान झालो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय की एक लक्षात घ्या, तुमची हाडं जर मजबूत राहायची असतील तर दुधाचा चहा अजिबात पिऊ नका. दुधाचा चहानी हाडं अजून ठिसूळ का होतील माहितीये का, त्याच्या तुमच्या रक्तवाहिन्यातलं रक्त हाडापर्यंत पोहोचतच नाही, कारण त्याच्यावरती चिकटपणा आलेला असतो, युरिक ऍसिड वाढतं. त्याच्यामुळे तर तुम्हाला उंची चांगली पाहिजे, हाड दुखायला नको, असा स्टॅमिना चांगला पाहिजे, बोन डेन्सिटी म्हणजे ती जर चांगली तगडी पाहिजे असेल तर तुम्ही आपला चहा प्यायला सुरुवात जास्त करा. ब्लॅक टी, त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल. DXNT can have lower cholesterol level. It also improves the ratio of good cholesterol to bad cholesterol by reducing bad cholesterol level. म्हणजे काय, तर आपल्या रक्तामध्ये
कोलेस्ट्रॉलला म्हणायचं चरबी. आपण म्हणतो ना गावचे लोक, काय तुला लय चरबी आली का चरबी. डायलॉग गावची लोक जास्त मारतात बघा. आता मी पण गावचा आहे बरं का, अजिबात घाबरू नका. गावची माणसं एक नंबर असतात. ओके, त्यामुळं शहरात लोक सगळे छान, सगळे छान. ओके, आमच्या मॅडम म्हणल्या सगळ्यांना छान म्हणायचं. बाबा सगळे छान, काही प्रॉब्लेम नाही. तर कारण गावाशिवाय शहर बनलेलं नाहीये. सगळ्यात महत्वाचं काय की कोलेस्ट्रॉलला म्हणायचं चरबी. तर आपल्या बॉडीमध्ये जे लोक जास्त नॉनव्हेज खातात, ऍसिडिक खातात, जंक फूड खातात, फास्ट फूड खातात, लिमका, वडापाव, बर्गर, कोलाज, काय खातोय तेच कळत नाही, पण खात असतो नक्की सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आणि हा जर प्रकार झाला तर तुमच्या बॉडीमध्ये ते बॅड कोलेस्ट्रॉल जास्त वाढतं, रक्तवाहिनी आरंभ करायला लागतं. आणि इथं काय झालंय बघा, गेट्स डिपॉझिटेड, ते रक्तवाहिनीच्या आतमध्ये त्याचा थर साठायला लागतो. आणि हे जर आतमध्ये साठायला सुरुवात झालं तर ते काय तयार करतं माहितीये का, कोलेस्ट्रॉल फ्रॉम बोथ सोर्सेस, फ्रॉम प्लेक्स इन युअर ब्लड व्हेसल्स, आणि ते रक्ताचा प्रवाह ब्लॉक करतं. आणि ब्लॉक केल्यानंतर मग तिथं ब्लॉकेज वाढायला लागतं आतमध्ये. त्याच्यामुळे मी जर चहा पिला तर तो चिकटपणा जो आला, तो ब्लॅक टी जर मी पिला, दुधाच्या चहाने अजून चिकटपणा त्यात बसायला लागेल. पण मी जर ब्लॅक टी घ्यायला सुरुवात केली, ते क्लीन व्हायला लागतं, स्वच्छ व्हायला लागतं, आणि मग रक्ताचा पुरवठा चांगला व्हायला लागेल. मग तुमच्या छातीत चमकणार नाही. त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये करण्यासाठी, रेशो कंट्रोल असण्यासाठी चहा भरपूर प्या. ज्या लोकांचं कोलेस्ट्रॉल 200च्या वरती चाललंय त्याचं आयुष्य 20 वर्षांनी कमी होतं, आणि त्याला कधीही मिस कॉल येऊ शकतो. मिस कॉल से मग दवाखाना, प्याव प्याव प्याव, मग काय येतो का जातो माहिती नाही, कशाला पितो चहा. डिएक्सनचा चहा प्यायला सुरुवात करा, त्याचा भरपूर तुम्हाला फायदा व्हायला लागेल. असा चहा पित राहा. त्याच्यानंतर डिएक्सन टी प्रिव्हेंट्स ओबेसिटी, वजन कमी करतं. का कमी करतं, तर ते काय करतं, द मुवमेंट ऑफ ग्लुकोज इन फ्लॅट्स, तुमच्या पेशीमध्ये जी बसणारी साखर आहे अनवॉन्टेड फॅट सेल मध्ये, आपण तुम्ही हे बघितले ना, एखादा फुगा बघता, फुगा, आणि त्या फुग्यामध्ये मी जर हवा भरत गेलो, मी त्या फुग्यात जर हवा भरत गेलो ना, तर ती फुगा असा फुगतो, आणि मी त्या फुग्यातली हवा सोडली ना, तो फुगा जसा पहिला असतो ना तसा राहत नाही, असा तुम्हाला मऊ वाटायला लागतो. त्यामुळे तुम्ही जर एकदा बघितलं ना, पोटाची ढेरी वाढवलेलं सोपं आहे, पण पोट कमी करणं भयंकर अवघड आहे. कारण तुमच्या पेशीमध्ये फॅट सेल डिपॉझिट होत गेले तर त्यात ग्लुकोज जर अडकून बसली तर तुमचे गठळे सगळे साठायला लागतील. पण जे फॅटला डिझॉल्व्ह करायची ताकद आपल्या चहामध्ये आहे, त्याच्यामुळे तुमची ओबेसिटी चांगल्यात चांगली कमी होऊ शकते. हा चहा तुम्ही पिऊ शकता. कारण अशी लोक बघवत नाही तो, आणि त्यांना हाल सोसवत नाहीये. तर असं करण्यापेक्षा आपला चहा प्या. जेवढे दिसायला तुम्ही स्लिम ट्रिम असता की नाही, तेवढी तुमची एनर्जी जास्त असते, तेवढं तुमचं वय जास्त असतं, तेवढा तुमचा उत्साह दांडगा असायला लागतो. तुम्ही कधी बघितलंय का, क्रिकेटचा प्लेअर आहे, फुटबॉलचा प्लेअर आहे, गेम मध्ये ऍक्टिव्ह आहे, स्पोर्ट्स मध्ये ऍक्टिव्ह आहे, अशी लोक तुम्हाला ओबेस नाही दिसणार. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं मी सांगतो, तुम्ही स्वतःवरती प्रेम करा. तुमचं वजन उंची प्रमाणात असणं खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण एकदा का तुमचं ओव्हरवेट वाढत गेलं तर कदाचित तुम्हाला ब्रेन हॅमरेज होऊ शकतं, म्हणजे तुम्ही कोमात पण जाऊ शकता, तुम्हाला स्ट्रोक होऊ शकतो, पॅरालिसिस होऊ शकतो, किंवा कदाचित तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो, किंवा कदाचित तुमच्या किडन्या खराब होऊ शकतात. हे कशामुळे झालं, नको त्यावेळेस नको ते खात बसणं. मग चहा प्या ना आपला, मस्तपैकी चहा प्या, वजन प्रमाणात ठेवा, याचा तुम्हाला चांगल्यात चांगला फायदा व्हायला लागेल. मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं की नाही, फॅट रिझर्वायर, हे फॅट रिझर्वायर नको तर आपल्याला सगळे घालून टाकायचे बॉडीतले, नको ते बोलून फुगल्यासारखी बॉडी फुगायला नको आहे. आणि हे आपण कमी करू शकतो. आपला चहा प्या आणि तंदुरुस्त राहा. आणि या चहामध्ये लिंबू पिळू शकता बरं का, लेमन टी छान लागतो. मला काय टाकायचं, तुळशी टाका, अद्रक टाका, आलं टाका, आपलं काही म्हणणं नाही, फक्त दूध टाकायचं नाही, साखर टाकायची नाही, त्याला फुली. त्याच्यामुळं हा चहा प्यायला सुरुवात करायचा, तुम्हाला खूप फायदा व्हायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, आता सगळ्यात मोठी बिमारी आहे डायबिटीस. काय लिहिलं इथं, स्टॉप डायबिटीस. 10 कोटी लोकांना डायबिटीस आहे. मी सांगतो आकडा खूप कमी लिहिला असेल बरं का यांनी, ऍक्च्युली आकडा खूप असेल. म्हणजे एवढ्या करोड लोकांना डायबिटीस आहे. मार्केट केवढं ओपन करून ठेवलंय. तुमच्या माहितीकडे सांगतो की तुमची साखर कशी पाहिजे, फास्टिंग शुगर, पोस्ट पॅन्ड्रियल शुगर, उपाशी पोटी साखर मोजायला गेला तर किती पाहिजे, 70 ते 110. जेवल्यानंतर साखर मोजायला गेला
ते किती असायला पाहिजे? 120 ते 150. आणि जी लोक वयस्कर आहेत, ज्यांचं 55-60 वय आलंय, त्यांची साखर 150-160 पर्यंत ऍग्री बरं का, काही प्रॉब्लेम नाही. 70 ते 110 ची 10 ऍग्री आहे. तसा बीपी सुद्धा ऍग्री आहे. फक्त वय जास्त असेल त्यावेळेस. मग हे काय करतो? सगळ्यात महत्वाचं आपल्या बॉडीतलं ग्लुकोज मेटाबॉलिझम चांगलं करायला लागतो. आणि अचानक जी आपल्या बॉडीतली साखरेची लेवल वाढत जाते, ते कंट्रोल करण्याकरता काम करायला लागतो. आता इथं गंमत बघा, मी तुम्हाला एक खूप छान टेक्निकल माहिती सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं, आपल्या बॉडीतला डायबिटीज प्रमाणात राहण्याकरता आपल्या बॉडीतलं स्वादुपिंड खूप इफेक्टिव्ह असायला पाहिजे. स्वादुपिंडाचं काम काय? तुम्ही जे काय खाता ते खाल्लं रे खाल्लं, त्याच्यामध्ये अल्फा बीटा सेल्स असतात. यातनं इमिजिएट इन्सुलिन निघायला लागतं. इन्सुलिन निघलं, जेवढं पाहिजे तेवढं प्रमाणात पाहिजे त्यावेळेस निघत राहिलं तर तुम्हाला मरेपर्यंत डायबिटीसची बिमारी जाणवणार नाही. पण गंमत काय होते माहितीये का? तुम्ही एवढं खात राहता की त्या तोंडाला कंट्रोलच नाही. मी तर सांगतो की जुन्या काळामध्ये माणसं जेवायची 2च वेळेस, एक सकाळी 6-7 वाजता मस्त जेवायची, संध्याकाळी 6ला जेवायची. पण आताच्या लोकांना किती खातायत तेच माहिती नाही. एवढ्या वेळा ते खात राहतं की मग खाल्ल्यानंतर त्याची साखर अख्ख्या बॉडीमध्ये स्प्रेड होत राहते. आता इथं खूप मोठी गंमत आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो घरातलं. समजा तुम्ही बाहेरनं घरात आलाय, तर घरातल्या माणसाने कढीच उघडली नाही, तर तो बाहेरचा माणूस आत येईल का? अजिबात येणार नाही. तसं हे जे इन्सुलिन रिसेप्टर असतात, तुमच्या पेशीवरती असतात रिसेप्टर. तुम्ही काय खाल्लं रे खाल्लं, तुमच्या सलायवाच्या थ्रू त्याला जर जाणीव झाली, तर पहिल्यांदा तुमच्या पेशींना गरज असेल तरच ते साखर आतमध्ये घेतं. आणि त्याला जर साखरेची गरजच वाटली नाही, तर ते रिसेप्टर मला म्हणतो मला साखरेची गरजच नाही. मला म्हणजे आता तुम्हाला थोडक्यात मी सांगतो की तुम्हाला मी जेवायला भरपूर वाढलं आणि तुम्ही भरपूर जेवलाय आणि तुम्ही एखाद्याच्या घरी गेला ना, तुम्ही जेवाच, तर तुम्ही जेवू शकता का? नाही जेवू शकत नाही. बाबा माझं पोट भरलंय, मला जेवायचं नाही. मग हे तुम्हाला जिवंतपणी कळते, पण पेशींना कळत नाही ना आतल्या. पण तुमचे तोंडाचे अरे हे पण चांगलं आहे, हे पण चांगलं आहे, आणि तुम्ही बॉडीमध्ये साखर अख्खी पसरत राहते. त्याच्यामुळे ज्यांना डायबिटीस असतो, ह्या लोकांना थकवा जास्त येतो, त्यांना सारखं पाणी प्यावंसं वाटतं, सारखी खावखाव करत राहतात. 2 तास झाले की बरोबर टायमिंगला, म्हणजे हे लक्षण आहे की शुगर सुरू होण्याचं. मग इन्सुलिन जर बॉडीतलं निघालंच नाही, निघतच नाही, ते निघालंच नाही, तर मग पेशीच्यातली शुगर वाढायला लागेल, तुम्हाला डायबिटीसला फेस करावं लागू शकतं. त्यामुळे हे स्वादुपिंड आणि तुम्हाला लिमिटेड इन्सुलिन दिलंय, एफडी दिल्यासारखं तुमचा वाटा आहे. हे जर संपत गेलं तर तुम्हाला डॉक्टरांच्या ग्लायकोमॅक्स, ग्लायकोमॅट, GP1, GP2 नंतर इन्सुलिन इंजेक्शन घ्यात बसावं लागेल. आणि हे कधी बॅलन्सिंग येत नाही. आणि डायबिटीज जर वाढला तर तुम्हाला माहितीये काय काय कॉम्प्लिकेशन बॉडीत येऊ शकतात. गँग्रीन होतं, टाच कापायला लागते, पाय कापावा लागतो, त्याच्यानंतर हार्ट अटॅक येऊ शकतो, डोळ्याचा रेटिना खराब होऊ शकतो, चष्म्याचा नंबर लवकर लागू शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो, किडन्या बाळगू शकतात, आणि कायम थकवा किंवा इम्पोर्टन्सी, त्याला काय म्हणू, सेक्स वीक चालायला लागतो अशा लोकांचा, किंवा व्हायटॅलिटी अजिबात राहत नाही. त्याच्याकरता डायबिटीस नकोच आहे आपल्याला. मग काय करायचं? आम्ही प्यायचं फक्त चहाचं काळं पाणी, त्याच्यात गुळ पण नको, साखर सुद्धा नको, असं काळं पाणी भरपूर पीत बसा. आता हा 10वा चाललाय बरं का, मला 25 उरकायचे अजून. ओके, मी आता थोडी बॅटिंग वाढवणार, आस्किंग रन रेट वाढत चाललाय माझा. त्याच्यामुळं जर तुम्हाला वाटतं की तुमची मेमरी चांगली असावी, स्मरणशक्ती चांगली असावी, तर दुधाचा चहा पीत राहिला तर तुमची मेमरी अजून कमी कमी होऊ शकते. इथे बघा कसं झालंय, तरुणपणी श्रावण माशी हर्ष मानसी, हिरवळ दाटे तोहीकडे, एकदा का 40-50 सुरू झालं पिकल्या पानाचा. मी पुढची कवाली नाही म्हणणार बरं का, तुम्हाला माहितीये. त्याच्यामुळं हळूहळू पान निघायला लागतील, मग हळूहळू केस पांढरे होतील, डोक्याचे केस झाले, थक वाटायला लागेल आणि दम लागायला लागेल. नंतर मग आलं 55-60, उडूनच गेलं, आणि त्यातलं बघा मेंदूच तिघत चाललाय, लक्षात राहत नाही ना माझं पहिल्यासारखं. आणि मग हळूहळू, आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या बॉडीतल्या मेंदूच्या पेशी दररोज जेवढ्या मारतात त्या परत कधीही तयार होत नाहीत. त्यामुळे मेंदू जर चांगला ठेवायचा असेल, सशक्त, दुधाचा चहा जरा कमी पीत जा, ओके, ऍसिडिक फूड कमी खात जा. आणि ज्या लोकांच्या लक्षात जास्त राहत नाही, मेमरी वाढवायची असेल, तर आपला काळाच्या त्यांच्याकरता वरदान आहे, हा प्यायला सुरुवात करा. भरपूर चहा प्या, तंदुरुस्त राहा, DXNचा. त्याच्यानंतर ज्या लोकांना पार्किन्सन, कंपवात, असं हलतं सगळं, चिक 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 चिक,
त्याला बटनच लागता येत नाही. त्याच्यानंतर गमत त्याला चहाचा कप तो असं धरते तोंडातनं चहा कप खाली पडला तरी त्याला कळत नाही. ह्याला म्हणतात पार्किन्सनची बिमारी. आणि मेंदूचे सेल कमजोर व्हायला लागतात. याला ऍलोपॅथीमध्ये औषध नाही बरं का, तुमच्या माहिती करता मी सांगतो. झोपेचे औषध देतील, हा माणूस सारखा झोपायला लागेल, नुसता सुस्त व्हायला लागेल, वजन वाढायला लागतील. असलं करण्यापेक्षा आपला चहा पाजायला सुरुवात करा. पार्किन्सन येऊच देऊ नका. आणि पार्किन्सन प्रॉलॉंग करण्याकरता, टाळण्याकरता तुम्हाला हा चहा पिणं खूप महत्वाचं आहे. पार्किन्सन डिसीज हे बघा कसं दिसतोय म्हातारपण आपलं. हा तुमचा म्हातारपणातला, तुमचा माझा म्हातारपणातला हात आहे बरं का. ओके, तंदुरुस्त राहा. त्याच्यानंतर DXN चहा आणि लिव्हरचा आजार. आता लिव्हरचा आजार मध्ये इथं दिले बघा. आता सगळ्यात महत्वाचं याला कोण कोण जबाबदार आहे. सगळ्यात तुम्ही जे अन्न खाता ते पहिल्यांदा लिव्हर मधनं फिरून मग पोटामध्ये गेले. ओके, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये लिव्हर, त्याला मराठीत म्हणतो आपण काळीज. आणि हे जे असते की नाही, कलेजा का तुकडा, मेरे आज संडे है, बच्चों को थोडा कलेजा दे दो ना, मेरा बच्चा खाता है. ओके, हे 500 प्रकारचे केमिकल तयार करतं. म्हणजे वडापाव खाताय का, मिसळपाव खाताय का, चिकन खाताय का, कुठलं केमिकल सोडल्यानंतर त्याला पचायला फायदा व्हायला लागेल हे तुमचं लिव्हर ठरवत असतं. आणि मग हा रबरी स्पंज तुम्ही कधी पाहिलाय का, रबरी स्पंज पाठी पुसायचा, त्याच्यात जर पाण्याने ओला केला तर कसा व्हायला लागतो, त्याचं वजन वाढायला लागतं, त्याचा आकार वाढायला लागतो. असं जर तुम्ही काय उलट पालट खात राहिला, त्याला जर कळलंच नाही अरे कशात काय कॉकटेल करून खातोय, काय पितोय, काय कळतच नाही, तर त्याला आजार एक होतो फॅटी लिव्हर. आणि फॅटी लिव्हर जर झालं तर तुम्हाला अन्नच पचणार नाही. आणि हा सगळ्यात मोठा त्रास जो असतो ना, PLDL, ओके, हा जो त्रास होऊ शकतो जास्त दारू पिणारी लोक नुसतं पीत बसतात, जेवायचं नाव घेत नाही. हा जेवताना आडवा, त्याला सुधरत नाही जेवायचं का नाही जेवायचं, नुसता पीत राहतो. आणि या लोकांचा नंतर लिव्हर खराब व्हायला लागतो. लिव्हर सिरोसिस म्हणतात त्या आजाराचं नाव. त्यानंतर एचजीपीटी, एचजीओटी, जॉन्डिस, कावीळ, हे सगळे लिव्हरचे आजार असतात. बिलिरुबिन हे सगळं लिव्हर मध्ये चेक केलं जातं. त्याच्यामुळं तुमचा लिव्हर जर चांगला ठेवायचा असेल तर तुम्हाला भरपूर जेवण काही म्हातारपणापर्यंत पचवू शकता. त्यामुळे लिव्हर तुमचा खूप छान असण्याकरता तुम्हाला ऍसिडिक फूड कमी घ्यायचे. लिव्हर स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला आपला चहा पिणं खूप गरजेचं आहे. प्रोटेक्ट इट टू लिव्ह लॉंगर. तर तुम्हाला जास्त दिवस जगायचा असेल तर तुमचा लिव्हर सशक्त राहणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्हाला फ्री रेडिकल्स बॉडीमध्ये लिव्हरमध्ये तयार होऊ दिले जाणार नाही. त्याच्यानंतर ज्या लोकांचा अरे बाप रे बीपीला लोक घाबरतात. आजकाल लोकांना बीपीचे आजार एवढे का होतात मला कळतच नाही. कारण वेळी अवेळी जेवण, त्याला चांगली झोप येतच नाही, ह्याला टेन्शन म्हातारपणीचं. आणि आज काय काम करावं त्याचं कामच करत नाही, पुढच्या चिंता त्यांना जास्त, आणि परफॉर्मन्सच येत नाही. कारण हा एकतर भूतकाळात असतो नाहीतर हा भविष्य काळात असतो. असला उद्योग नको. खाण्यापिण्यावरती कंट्रोल ठेवा. ज्यांना बीपीच्या गोळ्या चालू आहेत त्यांनी जेवताना मीठ कमी घ्या, मीठ. ओके, वरतून जेवताना मीठ मागायचं नाही. ओके, त्याच्यामुळं आळणी भाज्या खाल्लेल्या परवडतील तुम्हाला. हे सगळं खायला प्यायला सुरुवात करा. बीपी कंट्रोल करण्याकरता DXNचा काळाच्या भरपूर पीत चालला. दिल की धडकन लय महत्वाचे बाबा. त्याच्यामुळं हे तुमचं हृदय सांभाळा. एकदा का बीपीचे सुरू मग बंद व्हायचं अवघड. डॉक्टर म्हणतात मरते दम तक आपको लेना पड़ेगा और मरोगे भी बीपी से ही मरोगे. डायबिटीज वाला डायबिटीज से ही मरेगा, कैंसर वाला कैंसर से ही मरेगा, संधिवात वाला संधि से ही मरेगा. हमको तो फिर फायदा क्या है इतना साल दवा खाने का. तो पहले से चाय पीना शुरू कर दो और बीमारी से मुक्त हो जाओ. कम ऑन DXN हे वापरा आणि फायदेमंद राहा. त्याच्यामुळे हार्ट सशक्त राहण्याला मदत व्हायला लागेल. याच्यानंतर DXN आणि फूड पॉइझनिंग. आम्ही गेलो हॉटेलला जेवायला, मुलांनी काहीतरी खाल्लं आणि तेव्हापासून त्याचं पोटच दुखतंय, त्यापासून त्याला पचलंच नाही, ते परत जेवलाच नाही, फूड पॉइझन झालं, सुरू झाल्या, त्याला ताप आला. एक ट्रिप एखाद्या गावाला तुम्ही जर गेला तर त्या ट्रिप मध्ये तुम्हाला सर्दी होईल, तुम्हाला ताप होतात, तुम्हाला उलट्या होतात, तुम्हाला जुलाब होतात, आणि सध्या एका ट्रिप मध्ये होतो तुम्हाला करोना. कुणाकडे जाताय मास्क घालून जावा. आता तर करोना पण आला, फूड पॉइझन सोडा, आता करोनाची पण बिमारी सुरू झाली. त्याच्यामुळे असे जर उद्योग नको असतील, जाताना जार भरून घेऊन जा, बरोबर चहा पीत बसा, डबा आपला तिकडे घेऊन जावा.
मजबूत डीएक्सनचे प्रोडक्ट वापरा. जर तुम्हाला मरेपर्यंत जिवंत राहायचं, दवाखान्याची पायरी चढायची नसेल तर. आणि पुन्हा रडू नका की आम्हाला देवानी काय केलं, पण देवकरनी सांगितलं होतं, तुम्ही ऐकलंच नाही, त्याला काय करणार आपण. आपला जन्म तेवढा करताच झालाय. लोकांना माहिती द्या, नाही घेतलं त्याचं कर्म, त्याचं नशीब. ओके, फळं खा नाही तर फळं भोगाल. बालाजी सर त्यांचा डायलॉग बरं का. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय की तुम्ही आपला चहा प्या. त्याच्यामुळे फूड पॉयझन जर झालं तर तुमची वाढ खुंटते, तुमचा पचन संस्थाचा प्रॉब्लेम येतो, मेंदूचा विकास थांबतो, ऐकायला कमी येतं बरं का नंतर फूड पॉयझन वाढलं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुम्ही आपला चहा प्यायला सुरुवात करा. याच्यानंतर ओके, अजून काय सांगू तुम्हाला, कॅटेचिन फाउंड इन डीएक्सन टी कॅन किल बॅक्टेरिया विच कॉजेस फूड पॉयझनिंग अँड किल द टॉक्सिन प्रोड्यूस्ड दोज बॅक्टेरिया. म्हणजे काय होतं की फूड पॉयझन थांबवण्यासाठी हे तुम्हाला भरपूर फायदेशीर व्हायला लागेल. ओके, त्यामुळं हॉटेलमध्ये जेवून आला, पाहुण्याच्या घरी जाऊन आला, दुसऱ्या गावाला जाऊन आला, आल्या आल्या मस्तपैकी घरात चहा मजबूत प्यायचा, नाहीतर आपला डबा घेऊन तिकडे जायचं. नको दुधाचा चहा आपल्याला. एक दोन पैकी एक कामं तुम्हाला केलीच पाहिजे, हे वापरा. याच्यानंतर ब्लड शुगर, डायबिटीस कंट्रोल मी सांगितले, तसंच ब्लड शुगर कंट्रोल करण्याकरता या चहाचा फायदा भरपूर होतो. ओके, त्याच्यानंतर प्रतिकार शक्ती वाढण्याकरता कोरोना से डरो ना, देशन का चाय पिओ ना, गाव में बाटो ना. त्यामुळे हा चहा प्यायला सुरुवात करा. आणि हे तुमच्या बॉडीमध्ये बॅक्टेरिया, व्हायरस, त्याच्यानंतर पॅरासाइट्स म्हणजे जंत, कृमी, फंगल, बुरशी, टॉक्सिन्स, विषाणू, पोल्युशन, प्रदूषण, या सगळ्याचा तुमची प्रतिकारशक्ती कोण कोण खराब करतं? जीवजंतू, बाहेरचा व्हायरस, फंगल, म्हणजे भरपूर लोकांच्या घरामध्ये ओल असते बघा, ओल, भिंतीला ओल येते, बुरशी येते, डेंजर आहे बरं का. आजार वाढवतं ते घराची ओल. सगळ्यात महत्वाचं कृमी तिथे येऊ शकतात, अजिबात घरात असता कामा नये, ते काळजी घ्या. त्याच्यानंतर पोल्युशन म्हणजे धूळ, बॅक्टेरिया, जंत, कृमी. कुठे गेलाय, हातपाय स्वच्छ धुत जा पहिल्यांदा. पोरं बाहेर नाही खेळून आली, जेवत हातपाय धुतच नाही, तशीच जेवतात. हे सगळं बॉडीत जाऊन तुम्हाला लाईफ टाइम फंगल करू शकतं, इम्युनिटी डाऊन करू शकतं. त्याकरता तुम्ही आपला चहा प्यायला सुरुवात करा. सर्दी, कफ, खोकला हे बाहेर घालवा, आपला चहा प्यायला सुरुवात करा. कोरोनाची सुरुवात, सर्दी, कफ, खोकला, गडबड, त्यामुळे हा चहा भरपूर प्या आणि तुमच्या सर्दी, कफ, खोकल्यापासून लांब राहा. लय डेंजर झाले आजकाल. सर्दी झाली की स्वाब घेतात, स्वॅब झाला की म्हणतात कोरोना आहे, आणि अर्धी लोक कोरोनातली घाबरूनच मरायला लागली बिनकामाची. त्याच्यामुळे घाबरू नका. सर्दी तुम्हाला आज नाही झाली, लहान असल्यापासून होते. नाक गळत आता तुमचं नाही, कधीपासून गळते, पण अगोदर ताप येणं हे रिस्की आहे बरं का. ताप आला की तो कशामुळे आलाय पहिला चेक करून घ्या, अँटीबायोटिक लगेच घ्या, अंगावरती काढू नका. दवाखान्यात फर्स्ट डे फर्स्ट शो जायचं आणि अँटीबायोटिक घेऊन घरी यायचं. हॉस्पिटलला जा असं म्हटलेलं नाही मी, दवाखान्यात जा, डॉक्टर काय सांगतो ट्रीटमेंट घ्या. आपला चहा सोबत भरपूर प्यायला सुरुवात करा. सगळे प्रोडक्ट. आणि जे लोक आजारी असतात ना, सगळ्यात चूक काय करतात माहितीये का, दुधाचा चहा आणि बिस्किट. हा खातोय मारीगोल्ड, हा खातोय पार्लेजी, आणि अजून पोट गच्च होतं, अजून कफ वाढतो. त्यामुळे ज्याला कफ आहे, सर्दी, त्याने दुधाचा ऍटम वापरायचा नाही, दुधाचा चहा प्यायचा नाही, बिस्किट खायची नाही, डीएक्सनची बिस्किट खा. हे तुम्हाला खूप फायदेशीर आहे, त्याचा खूप फायदा व्हायला लागेल. याच्यानंतर सर्दी, कफ, खोकला चांगला होतो, दम्याचा पंप जाऊ शकतो. बऱ्याच लोकांचा दम्याचा पंप गायब झालाय डीएक्सनचा चहा पिण्यामुळे, आर्जेल खाण्यामुळे. ह्याचा फायदा तुम्हाला पण व्हायला लागेल. कानात त्याचे इन्फेक्शन होत राहतं, त्यांनी कानामध्ये आपण इयर ड्रॉप टाकतो की नाही, या म्हणजे तुम्ही काय करायचं, कापसाचा बोळा घ्या, वाटीमध्ये चहा घ्या आणि कापसाच्या बोळा त्या वाटीत बुडवा आणि कान पुसून काढा. याच्यामध्ये न्यूट्री ऑइल पण टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. इन्फेक्टेड इयर, याचा भरपूर तुम्हाला फायदा व्हायला लागेल. याच्यानंतर तुम्ही आपला पेस्ट असते ना, पेस्ट कापसाच्या बोळ्यावरती, कापसाची थोडी पेस्ट लावायची, ओलसर पाणी, आणि तो बोळा जरी कानात ठेवला तरी चालेल. डीएक्सनचं काही करावं, सगळीकडे चालतंय. एक नंबर प्रोडक्ट आहे, हे वापरा. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना असं होतं बघा, इंटरफेरॉन. ओके, हा जो प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे काहीतरी उठलं होतं फंगल आणि स्किनला पसरतच चाललंय. रिंगवर मस्त बघा, टीव्हीला जाहिरात येते, काहीतरी पोटाला उठलं होतं, तो खाजवतच चालला आणि खाज वाढतच चालली, पसरत चाललंय अंगावरती. याचा पित्त भरपूर वाढलंय, आणि एकदा का पसरलं तर कुठं पसरत जाईल सांगता येत नाही. चेहरा खूप खराब होतो. पहिलं मी सांगतोय लोकांनी तोंडावरती कंट्रोल ठेवा, काही खायचं ना, उपाशी राहा, नुसता चहा प्यायला सुरुवात करा, स्पिरुलिना खा, जेवण करा, घरातली भाजी भाकरी खा, सगळं बंद करा, ऑटोमॅटिक सगळं कंट्रोल मध्ये येतं. सगळे आपले प्रोडक्ट वापरा
आपल्याकडे भन्नाट रिझल्ट येतात. मी तर सांगतो चहा आंघोळीच्या बादलीमध्ये 2-4 कप एखादा मग चहा होता. ओके, गुळाचा नाही बरं का, नाही तर सगळ्या मुंग्या लागतील अंगाला. म्हणणार देवकरने काय सांगितलं होतं उद्योग, देवकरने काय उद्योग सांगितलं तुम्हाला मगभर करून काळाच्या तुमच्या आंघोळीच्या बादलीत होता. पहिली आंघोळ त्यांनी करायला घ्या. असलं अंगाला जे काही उठलंय सगळं निघून जायला मदत व्हायला लागेल. ओके, बऱ्याच लोकांना हर्पीज, नागिन नागिन मन डोले तेरा तन डोले आणि मग म्हणतात सगळं देवदेव करायला बसतात. नागिन काय झाली, तोंडावरती कंट्रोल ठेव ना, डेक्सनचा चहा पी ना, अंगाला पेस्ट लाव ना, मलम करून तुलना खा ना, आखी नागिन आहे नाच सुद्धा गायब होईल. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं वापरा. हे खूप चांगले प्रोडक्ट आहेत. परत परत सांगायला लावू नका. आता रेकॉर्डिंग युट्यूबला पाठवणार आहे. काय लोकांना दाखवायचे तेवढे दाखवा. एक नंबर भन्नाट काम झाले आता. डेक्सनचे आणि त्याचे दात वारंवार किडतात. कारण आपले मी तर सांगतो की हे बघा, आपली तरुण पिढी सगळे दात खायला लागले, उंदरांनी माळच्या माळ सगळी खराब व्हायला लागली. असं व्हायचं कारण तुम्ही सगळे टूथब्रश वापरता. मी सांगतो बोटाने दात घासायला सुरुवात करा. कारण आपला दात उगवतो हिरडीपासून. ओके, आपण दात घासतोय, दाताचं इन्यामल निघून जायला लागलं. पहिलं काम करायचं आपली टूथपेस्ट वापरायची. काळा चहा प्यायला सुरुवात करा. परत चॉकलेट खातात, साखर पीत, दुधाचं सगळं दूध पीत राहतात, गोड गोड सगळं तिथे किटाणू बसलेत. आणि जिथं तुमची हिरडी आहे, जिथं तुमचा दात आहे, त्या फटीमध्ये जाऊन अख्खे दात खराब व्हायला लागले. तोंडाचा वास यायला लागलाय आणि तोंडाचा वास यायला लागला तर तुम्हाला माहितीये काय होतं, मग कोणी बोलता येत नाही, भपका तोंडाचा वास यायला लागतो. त्याच्यानंतर तुमचे संसार धोक्यात चालायला लागतील. नवरा बायको अरे काय तोंडाचा वास मारताय बिनकामाचा. ओके, 4 लोकांत बसता उठता येत नाही तुम्हाला. संसार सुखाचा करायचा असेल तर आपल्या टूथपेस्टनी दात घासायचे सकाळ संध्याकाळ, आपला चहा भन्नाट प्यायचा. ओके, हे सगळं वापरा. आपले प्रोडक्ट तुमचे दात शाबूत, तुमचा चेहरा शाबूत. बघा काय सांगतात, चहा तुमच्या तोंडाचा वास यायला नको, आपला चहा प्यायला सुरुवात करा, पेस्ट आपली वापरा. त्याच्यानंतर स्माइल दिसायला पाहिजे. तेव्हा ना क्लोज हा 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 केलं की तिकडची ती लेडीज पळत येते, हा मोटरसायकलवर घेऊन चालला तिला. काय तर तोंडाचं ब्रीदिंग खूप महत्वाचं आहे. ब्रीदिंग चांगलं पाहिजे. ज्याचं ब्रीदिंग खराब आहे त्याचं पोट खराब आहे, पोटावरती कंट्रोल नाही. त्यामुळे टूथपेस्ट, चहा, स्पिरुलिना, लोड द प्रोडक्ट, नोनी, झिंगाटवाल आणि तुमची तब्येत चांगली बनायला लागेल. याच्यानंतर अजून काय काय बघा इथं, डीएक्सएनटी आणि तणाव, टेन्शन काय सांगायचं राव, झोप लागत नाही, वेळच पुरत नाही मला, काळजी वाटते, पोट दुखायला लागतं, कामाचा लोड आहे, गोरं मला भीती वाटते, घाबरल्यासारखं वाटायला लागलंय, पेमेंट किती लोकांचं द्यायचंय, तब्येत बिघडली, फक्त रडतात. लहानपणी येताना रडला होता ना तू, तरुणपणी का रडतो एवढा मोठा झाल्यावरती सुद्धा? आणि सगळेच रडतात बरं का. म्हणजे समाधान नावाचा प्रकारच राहिला नाही. असं नसेल मस्तपैकी चहा मारायचा. बघा मी चहा पितो, ग्लासाने चहा प्यायचा, शांत झोप लागते, टेन्शन अजिबात येत नाही. चाय पियो, लोगों को चाय पिलाओ और टेन्शन को भगाओ. सगळ्यात महत्वाचा चहा प्या, तुम्हाला अजिबात ताणतणाव येणार नाही. आपल्या बॉडीचा पीएच पाहिजे 7.4. हे जर झाला तर इथं आता मला बघायचे, तुम्हाला मी 2 प्रश्न विचारणार आहे. डाव्या बाजूची माणसं कसली आणि उजव्या बाजूची माणसं कसली असतात मला सांगा बरं. 0, 1, 2 जर तुमच्या बॉडीचा पीएच असेल तर त्याला काय म्हणायचं, मला मेसेज पाहिजेत, मेसेज. याला कसली बॉडी म्हणायचं? आणि ज्याचा पीएच फॅक्टर 10, 11, 12 झालाय त्याला कसला माणूस म्हणायचं? इथं मला चॅट बॉक्स दिसतोय का, बघू दे बरं. मोर, येस येस. बघू आपली पोरं किती हुशार आहेत. सांगा सांगा. वराडे सर, मला अशी माहिती नाही पाहिजे. मनीषा वराडे मॅडम, 1, 2, 3 म्हणजे कसला माणूस आणि 9, 10, 8, 9, 10 म्हणजे कसला माणूस सांगा बरं. 1, 2, 3 म्हणजे ऍसिडिक बॉडी. कसली बॉडी? ऍसिडिक बॉडी. ऍसिडिक लेफ्ट, राईट अल्कलाइन. गणेश कांबळे नागपूर, कमॉन डीएक्सएन. अभिषेक कड, अरे वा हुशार झाले बघा, आमचे डॉक्टर झाले सगळे. त्याच्यामुळं उल्हास कासार सर, बेस्ट, थँक्यू सर. काहीतरी मी सांगतोय कळते बाबा विद्यार्थ्यांना. थँक्यू बरं का सर. सगळे विद्यार्थी माझे नंबर 1, माझ्यापेक्षा जास्त मार्क तुम्हाला. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं आपण भरपूर चहा प्या आणि आपली बॉडी 7च्या आसपास जर राहिली ना तर तुम्ही मरेपर्यंत दवाखाना बघणार नाही. आणि सगळ्यांना चहा पाजा. तुमच्या गावात भजनी मंडळ आहे, तुमच्या गावात वृद्धाश्रम आहे, तुमच्या गावात पारावरती चौकात लोक फिरतात, लावा ना चहाचे स्टॉल. आता नवरात्र आहे ना,
आता आपल्याकडे गरबा खेळला जाणार नाही म्हणा, तिथे चहा प्यायची सोय करता आली असती तुम्हाला फुकट. चहाचे फ्लेक्स लावायचे एखाद्या देवीच्या समोर, डीएक्सन टी बॅनर लावायचा मस्तपैकी, झिंगाट नवरात्री बाय डीएक्सन, असं करा ना गावागावात. असले बॅनर झळकले पाहिजेत. सगळ्या गावात डीएक्सनमय वातावरण झालं पाहिजे. आणि करायचे आपल्याला बरं का, येत्या काही वर्षात अख्ख्या गावागावात डीएक्सनमय वातावरण. आणि बघा काय काय राजकारण खेळतोय आपण मग नंतर, डीएक्सनच इलेक्शन. नको आपल्याला एवढं मोठं स्वप्न नाही का. सरकार सुद्धा बदलायची ताकद डीएक्सनच्या लोकांच्यात आली पाहिजे. एवढं मोठं झालं पाहिजे. हेल्दी वेल्दी हॅप्पी लोक म्हणजे डीएक्सनची लोक, असं आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. ओके, त्यामुळे हा चहा प्या, हेल्दी राहा. 10 वाजलेले आहेत आणि आता लवकरच येत आहे ऍलर्जी. कसल्याही प्रकारची ऍलर्जी घालवायची ताकद डीएक्सनच्या चहामध्ये भरपूर प्यायला सुरुवात करा. याच्यानंतर सर्दी, शिंका, ऍलर्जी, धूळ धूर काय खाताय हे सगळं ऍलर्जी कमी व्हायला सुरुवात होते. डीएक्सनच्या एचआयव्हीचा त्रास सुद्धा यांनी कमी होतो. याचा भरपूर तुम्हाला फायदा व्हायला लागेल. वाव, अगं बया, एवढी माहिती आहे का? असे सगळं तुम्हाला चहाचं सगळं सांगून झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला दुधाचा चहा पाहिजे, आय 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 काय पाहिजे, वाव, अरे बाप रे, बघा बघा ती कसं डोक्या मारून यायला लागली, डोक्या पडली काय. त्याच्यामुळे भरपूर प्यायचा भरपूर फायदा व्हायला लागेल. लोकांना सांगा राव, आणि टाय सूटबूट मध्ये सांगा, असं लोकांना भरपूर फायदा होईल. आणि अजून फायदा काय, ऑफर पे ऑफर. दुधाच्या चहाचे 2 पुढे घेतले तर स्पिरुलिना 500 रुपयाची फुकट. 2 स्पिरुलिना सिरियल, 1 चहाचा डबा फुकट, 2 कॉर्डिसेप सिरियल, 1 चहा फुकट. ऑफर पे ऑफर. 20 चहा घेतले तर 10 स्पिरुलिना फुकट, 20 सिरियल घेतले 10 चहा फुकट. 100 काय घ्यायचे ते घ्या. लुटो लुटो बाय लुटो. इयर एंड प्रोडक्ट प्रमोशन आहे. 3 महिने सतत प्रोडक्शनची ऑफर चालू आहे. एखादा माणूस डायरेक्ट टार्गेट सुद्धा होऊ शकतो. उल्हास कासार सर, काय घ्यायचे तेवढे घ्या. ओके, आरगडे सर, काय घ्यायचे तेवढे घ्या. कोल्हापूर, काय घ्यायचे तेवढे घ्या. कंपनी अजिबात थांबणार आहे. साठा असेपर्यंत, दुकानावरती माल असेपर्यंत घेऊ शकता, संपल्यावर मागायचं नाही. त्याच्यामुळे घ्या, आता भरपूर फायदा होईल. तुमच्या बॉडीचा ऑक्सिजन चांगला चांगला वाढवत चला. ज्याच्या अंगात ऑक्सिजन जास्त त्याला कॅन्सर होत नाही. हे सगळं वापरा. आपल्याकडे चहा लेमनजी एक चहाच आहे, टी लॅटे, डीप टी आहे, स्पायसी टी सुद्धा आपल्याकडे आहे. तुम्हाला जो आवडेल तो चहा घ्या. सगळ्यात महत्वाचं, कोविड-19 पळवण्यासाठी आपला चहा खूप फायदेशीर आहे, कारण त्याच्यात गॅनोडर्मा टाकलाय. त्यामुळे इम्युनिटी वाढण्याकरता 100% करोना घालवायचा आहे. आजार घालवायचे तर तुम्हाला आरजीजीएलच खावं लागेल. स्पिरुलिना तुमच्या अंगातलं रक्त वाढवेल, स्टॅमिना वाढवायला मदत करायला लागेल. ही आपली एवढी भव्य दिव्य प्रोडक्टची रेंज आहे. तुम्हाला काय घ्यायचे ते घ्या, तंदुरुस्त राहा. आणि मी सांगतो की प्रत्येक घरातल्या माणसाने किराणा माल बदला. चेंज युअर ब्रँड, चेंज युअर लाईफस्टाईल. आणि फक्त ब्रँड बदला. प्रत्येकाच्या घरात इम्युनिटी किट गेलंच पाहिजे. वापरा 2-3 महिने, नंतर ठरवा कंटिन्यू करायचंय नाही करायचंय, आणि मग लोकच घ्यायला लागतील. आपोआप सगळं वाढायला लागेल. आणि सगळं मी तुम्हाला का सांगितलं, यूज गॅनोडर्मा अँड अवॉइड मोर मेडिसिन. कृपा करून ह्या औषध गोळ्या खाऊन कोणाचं भलं नाही झालं. माणसं दवाखान्यात गेली, पण डीएक्सनचे प्रोडक्ट जर घरात रेग्युलर वापरले, म्हातारपण सुरक्षित आहे, तुमचं बँक बॅलन्स सुरक्षित आहे, हेल्दी जगाल, एन्जॉय कराल. त्यामुळे सगळं वापरा. तुमच्या लाईफची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे. पूर्ण आयुष्य जगा. तुमचं कुटुंब हेल्दी राहू दे. मुलांचे संसार चांगले होऊ दे. मुलं चांगली शाळेत शिकू देत. जी तरुण मुलं मुले आहेत, तुम्ही चांगल्या गाड्या घ्या, चांगले बंगले घ्या, पण चहा भरपूर प्या. आणि फॉरेन ट्रिप सुद्धा जिंका. त्यामुळं धन्यवाद, थँक्यू. आता वाजले की 10. बाय.